महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठा टर्निंग पॉइंट घडतोय। तो म्हणजे ज्यांनी राज्याच्या सत्तेचा कारभार चालवला, ज्यांनी विरोधकांना धारेवर धरलं, तेच दिग्गज नेते आता विधान परिषदेतून बाहेर पडणार आहेत। होय, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तब्बल 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपतोय। यामुळे सध्या सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे या नेत्यांसाठी शेवटचं ठरत असून आज सभागृहात त्यांना अधिकृत निरोप दिला जाणार आहे। आता हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरतोय, कारण 13 मे 2026 रोजी या 9 जागा रिक्त होत आहेत आणि आता त्याच भरण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होणार आहे। त्यामुळे हे 9 आमदार कोण आणि का जाणार आहेत आणि याचा राजकीय भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलच आपण समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर जसं की आपल्याला माहिती आहे, राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चला संपणार आहे आणि फक्त 3 दिवस शिल्लक असताना आज विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह 9 MLC म्हणजेच विधान परिषद सदस्य यांचा औपचारिक निरोप समारंभ पार पडतोय। आता हे 9 नेते कोण आहेत ते सांगते। 2020 मध्ये एकमताने निवडून आलेले हे नेते 6 वर्षांची मुदत त्यांची आज संपतीये। उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, तसेच संदीप जोशी, दादाराव केचे, रणजित सिंग मोहिते पाटील आणि संजय केनेकर या सदस्यांची 6 वर्षांची मुदत आज संपते, जी पूर्णपणे नियमानुसार प्रक्रिया आहे। 14 मे 2020 रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह हे सर्वजण एकमताने विधान परिषदेवर निवडून आले होते। 6 वर्षांची मुदत 13 मे 2026 रोजी संपते। त्यामुळे आजचा निरोप समारंभ हा त्यांच्यासाठी अंतिम सत्र आहे। आता या मोठ्या घडामोडीमुळे विधान परिषदेत समीकरण बदलणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। दरम्यान या 9 जागा रिक्त झाल्यानंतर पुन्हा निवडणूक होणार असून विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीला याचा स्पष्ट फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते। परंतु दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठं आव्हान आहे, कारण त्यांच्या पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नाहीये। त्यामुळे पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना महाविकास आघाडीची साथ अत्यंत आवश्यक आहे। शेवटी काय तर रिक्त होणाऱ्या या 9 जागा आता विधानसभेतील आमदारांच्या मतदानातून भरणार आहेत, ज्याची घोषणा लवकरच होईल आणि या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी देखील पक्षांची सुरू झाली आहे। त्यामुळे आता सत्तेचा खेळ कोणाच्या बाजूने फिरणार आणि महत्त्वाचं म्हणजे महायुतीकडे बहुमत असल्याने त्यांना याचा फायदा होईल का हे येत्या काळातच स्पष्ट होईल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।